या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्मान्य राजेश भाई टोपे, या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्मान्य कमल किशोरजी कदम, मंचावर असलेले महानुभाव विचारांचे सर्व सन्मान्य आचार्य, अन्य मान्यवर मंचावरचे आणि मंचासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी, आज या ठिकाणी हे 12वे तपपूर्ती महानुभाव मराठी साहित्य संमेलन होत असताना एक प्रकारे आपण हा आनंदाचा ऐतिहासिक क्षण अनुभवत आहोत। मी स्वतः जरी पारंपरिक स्वरूपामध्ये महानुभाव संप्रदायाचा अनुयायी नसलो तरी मी जो काही माझ्या आयुष्यामध्ये अभ्यास केलेला आहे त्यावरून मी स्पष्टपणाने असं म्हणतोय आणि मी वर्षानुवर्ष हे म्हणत आलोय की जोपर्यंत मराठी भाषा अस्तित्वात असेल तोपर्यंत श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव यांचं विस्मरण कृतज्ञ व्यक्तीला कधी होणार नाही। मराठी भाषेसाठी त्यांनी जे काही केलेलं आहे ते असाधारण आहे आणि म्हणून आपण सदैव त्यांची आठवण ठेवली पाहिजे। आणि म्हणूनच मला एक गोष्ट सतत वाटत आलेली आहे की श्री चक्रधर स्वामी हे केवळ महानुभाव परंपरेचे आहेत आणि इतरांचा त्यांच्याशी जणू काही प्रत्यक्ष संबंध नाही अशी आपली एकदा जी समजूत असते ती बरोबर नाही। श्री चक्रधर स्वामी सर्व मानव जातीचे तर आहेतच, पण खास करून ज्यांची भाषा मराठी आहे त्या सर्वांचे श्री चक्रधर स्वामी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे। मी जे हे या पद्धतीने मांडत असतो त्यावेळेला मला याची जाणीव असते की या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजणच महानुभाव पारंपरिकरित्या त्या संप्रदायाचे अनुयायी असे असत नाही, पण तरी देखील श्री चक्रधर स्वामींना समजावून घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे अशी माझी भावना आहे। आणि म्हणून या संवादाला सुरुवात करताना मी प्रथम श्री चक्रधर स्वामींना दंडवत प्रणाम करतो, त्यांच्याविषयी आत्यंतिक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्याशी 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतो। मराठी भाषेच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम आणि सामाजिक दृष्ट्या त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम, या कामांवर मी प्रामुख्याने भर देणार आहे। तसं बघितलं तर त्यांच्या कार्याचे पैलू अनेक आहेत, परंतु त्या सर्वांचा आढावा घ्यावा असा हा प्रसंग नाही। कार्यक्रमाला उशिरी झालेला आहे म्हणून केवळ
काही मुद्द्यांच्या स्वरूपात, काही सूत्रांच्या स्वरूपात, काही तत्वांच्या स्वरूपात मी त्यांच्या भाषिक आणि सामाजिक कामाविषयी आपल्याशी थोडासा संवाद करू इच्छितो. श्री चक्रधर स्वामींची जी मराठी आहे ती अगदीच प्राथमिक स्वरूपाची, अगदी अडखळत आलेली असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळं श्री चक्रधर स्वामींच्या लीळा होण्यापूर्वी, त्यांचं चरित्र कार्य होण्यापूर्वी 100-150 वर्षे मराठी भाषा आपल्या या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बोलली जात असली पाहिजे, हे अगदी स्पष्ट आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी मराठी भाषेचा पहिला सर्वात मोठा महत्वाचा सुस्पष्ट असा ग्रह जर कोणी धरला असेल तर तो श्री चक्रधर स्वामींनी हा इतिहास आहे, त्यात काही अजिबात शंका नाही. आणि त्यामुळंच मराठी भाषेतला पहिला ग्रंथ हा त्यांच्या लीळांचा लीळा ग्रंथ आहे. म्हणजे मराठी भाषेमधला जी आपली मातृभाषा आहे, तिचा आपण गौरव करतो, तिच्याविषयी गीतं गातो, त्या भाषेतला पहिला ग्रंथ लीळाचरित्र हा श्री चक्रधरांच्या लीळांचा आहे. पहिला तो गद्यग्रंथ पण पहिलाच आहे. मराठीतला पहिला चरित्र ग्रंथही तोच आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर मराठीतला पहिला पद्यग्रंथ महदाईसा म्हणजेच महदंबा यांचे ढवळे हा आहे. तेव्हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ आणि पहिला पद्यग्रंथ हा श्री चक्रधरांच्या जीवनाशी, त्यांच्या परंपरेशी, त्यांच्या तत्वज्ञानाशी, त्यांच्या विचारांशी संबंधित आहे, हे अगदी स्पष्ट गोष्ट आहे. मराठीचा त्यांनी किती आग्रह धरला हे त्यांच्या शिष्यांच्या बोलण्यातून देखील आपल्याला आढळून येतं. मी एका दुसरं उदाहरण आपल्या पुढे ठेवणार आहे, पण हे सांगत असताना माझ्या मनात एक अगदी सुस्पष्ट कल्पना आहे ती अशी की मी जे परंपरेनं महानुभाव नाही, ज्याला श्री चक्रधर आणि महानुभाव परंपरा यांची अगदीच जुजबी माहिती आहे किंवा अजिबात माहिती नाही, अशा व्यापक जनसमुदायासाठी मी हे बोलतोय. जे महानुभाव संप्रदायाचे आचार्य आहेत, अनुयायी आहेत, त्यांच्या दृष्टीनं माझ्या या संपूर्ण बोलण्यामध्ये काहीही नवीन असणार नाही. उलट भूमिका अशी आहे, माझं म्हणणं असं आहे की हे ज्ञानी आचार्य आहेत आणि मी एक जिज्ञासू विद्यार्थी आहे. त्यामुळे खरं तर माझ्या मांडणीमध्ये काही त्रुटी राहिली, काही चूक झाली तर आपण ती जरूर दुरुस्त करावी. पण मी एका श्रद्धेनं, एका आदराच्या भावनेनं, एका कृतज्ञतेनं हे सगळं व्यापक मराठी समाजापर्यंत पोहोचावं या भावनेने ही धडपड करतोय, प्रामाणिकपणानं धडपड करतोय, एवढं आवर्जून सांगतो. आणि अर्थात मी हे जे मांडतोय ते या आचार्यांनी जे मांडलेलं आहे
त्याचंच एक प्रकारे प्रतिध्वनीचं रूप आहे असं म्हटलं तरी चालेल. उदाहरणार्थ पुरुषोत्तमजी नागपुरे यांनी जो लीळा चरित्राचा बृहद ग्रंथ संपादित केलेला आहे, असामान्य अजोड अशा प्रकारचं हे संशोधनाचं आणि अपार कष्टाचं काम त्यांनी केलेलं आहे. अशा प्रकारचे ग्रंथ, अशा प्रकारची मांडणी त्या अनेक आचार्यांनी केलेली आहे आणि त्यामधून आम्हाला कण जे मिळालं ते महानुभाव परंपरेच्या बाहेर असलेल्या व्यापक समाजाला देखील कळलं पाहिजे. ते आपलं आहे. श्री चक्रधर स्वामी आपलेच आहे, ते परके नाही. महानुभावांनी दिलेले विचार आपलेच आहे, ही जाणीव व्यापक समाजामध्ये निर्माण व्हावी या हेतूनं माझी ही धडपड चाललेली आहे. आणि अशा धडपडीला राजेश टोपेच्या सारखे एक कर्तृत्व गाजवलेले लोक जी साथ देतात, जो पाठिंबा देतात, महानुभाव संमेलन या ठिकाणी घडवून आणण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे संयोजनासाठी सर्व प्रकारचं सहकार्य केले, त्यामुळं अशा या प्रयत्नांच्यामुळं आपण एकमेकांच्याशी जोडले जाणार आहोत. व्यापक समाजाचं हित होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देणं गरजेचं आहे. एकदा नागदेवाचार्य हे जे श्री चक्रधर स्वामींचे शिष्य, त्यांचा आणि केशवदेव यांचा एक संवाद झालेला आहे. ते केशवदेव असं म्हणत होते की मी एक संस्कृत मध्ये ग्रंथ लिहितो. नागदेवाचार्यांनी त्यांना ते सांगितलं. ते वाक्य असं आहे की नकोगा केशवदेया येणे माझिया म्हातारिया नागवतीनं. म्हणजे हे केशवदेवा, संस्कृत मध्ये ग्रंथ लिहू नकोस किंवा ग्रंथ लिहू नका. का? इथं शब्दांचे अर्थ काळाच्या ओघात थोडे बदलत गेलेले असतात, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. माझ्या म्हातारिया, म्हातारिया हा शब्द सर्वसामान्य लोकांच्यासाठी म्हणून वापरलेला आहे. माझी जी सामान्य माणसं आहेत आणि विशेषतः संस्कृत भाषा न जाणणारी अशा प्रकारची जी सामान्य माणसं आहेत ती नागवतील. नागवतील याचाही इथं अलीकडच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आहे की मुक्ती वंचित होतील. म्हणजे माझी जी सामान्य माणसं आहे, सामान्य प्रजा आहे, सामान्य जनता आहे, ती तुमच्या संस्कृत ग्रंथामुळं ज्ञानाला मुकेल. तुम्ही जे ज्ञान देणार आहात ते ज्ञान जर तुम्ही मराठीतून दिलं, मराठीतून ग्रंथ लिहिला तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. त्या दोघांचाच आणखी एक संवाद आहे. त्या संवादामध्ये हे जे केशवदेव होते ते दोघं संस्कृत जाणणारे आहेत. हे दोघं संस्कृत जाणणारे आहेत. हे केशवदेव नागदेवांना संस्कृत मधून एक प्रश्न विचारतात. त्यावर नागदेवाचार्य म्हणाले, पंडिता केशवदेया, तुमचा अस्मात कस्मात मी नेणे, मग श्री चक्रधरे निरूपिली मराठी तियाची पुसा.
ती भाषा खरं म्हणजे ऐकायलाही कानाला किती गोड लागते पहा की केशवदेवा पंडिता, तुम्ही पंडित आहात, पण तुमचा हा अस्मात् कस्मात् हे संस्कृत मधले पंचमीचे शब्द आहेत. तर मी नेणे खरं म्हणजे ही नम्रता आहे. नम्रता आहे म्हणण्यापेक्षा देखील सामान्य माणसांची बाजू मांडण्यासाठी ते घेतलेलं एक रूप आहे. मला कळत नाही तुमचं अस्मात् कस्मात् असं ते म्हणतात. त्यांना कळतंय, त्यांना स्वतःला कळतंय, पण त्या एका व्यक्तीला कळणं महत्वाचं नाही, सगळ्या आम जनतेला, सगळ्या समाजाला कळणं हे महत्वाचं. आणि म्हणून ते सांगताय की मला श्री चक्रधरांनी मराठी सांगितलेली आहे. आणि म्हणून तुम्ही जो प्रश्न विचाराल तो मराठी मधूनच विचारा. अत्यंत स्पष्ट स्वरूपामध्ये इथं ऐतिहासिक नोंद करून ठेवण्यात आलेली आहे की मराठी भाषा वापरावी हे श्री चक्रधरांनी निरूपिलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. यावरून आपल्याला दिसेल की हे सगळं कशामुळे घडत होतं. की मराठी भाषेची धडपड या मागे संस्कृत भाषेचा द्वेष नव्हता. स्वतः मी हे जेव्हा मांडतोय तेव्हा माझाही संस्कृत भाषेविषयी कोणताही राग नाही. किंबहुना खरं सांगायचं झालं तर संस्कृत ही माझी आवडती भाषा आहे. एवढंच नाही तर माझ्या उदरनिर्वाहाची भाषा राहिलेली आहे, कारण मी नोकरी जी केली ती संस्कृत शिकवण्याचीच केलेली आहे. भाषा अतिशय चांगली आहे, पण मुद्दा एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या छोट्या समूहाचा नाही, मुद्दा आहे तो सर्वसामान्य लोकांचा. आणि ही एक आपल्या देशातली महान परंपरा आहे. दोन तीन मी एक विनंती करतो आपल्याला, आपण शांतपणाने ऐका, टाळ्या हाताला काम देऊच नका. माझ्यापुरती मी आपल्याला विनंती करतो. वर्तमान महावीरांना संस्कृत येत असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांना माझा उपदेश कळला पाहिजे म्हणून अर्धभागही या प्राकृत भाषेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या भाषेमध्ये उपदेश केला. तथागत बुद्धांना संस्कृत येत असताना त्यांनी पाली या लोकांच्या भाषेमध्ये उपदेश केला. आणि महात्मा बसवेश्वरांना संस्कृत येत असताना त्यांनी कन्नड या लोकभाषेमध्ये उपदेश केला. श्री चक्रधर स्वामींनी नेमकं तेच केलेलं आहे. त्याच्या पाठीमागं आहे की अपार करुणा आहे. सामान्य लोकांना माझा उपदेश कळला पाहिजे. का तुम्ही संस्कृत मधून काही बोलला, काही सांगितलं, श्रोत्याला संस्कृत येत नाही, तुमच्या पांडित्याचा एक दबदबा त्यांच्या मनावर निर्माण होईल, एक दडपण निर्माण होईल. तुम्ही किती विद्वान आहात, किती बुद्धिमान आहात एवढं त्यांना जाणवेल. पण तुम्ही जे त्यांना जगण्यासाठी मार्गदर्शक म्हणून पावला पावलावर मदत व्हावी म्हणून जे काही सांगितलेलं आहे ते जर त्यांना कळलेलंच नसेल तर त्यांना ते आचरणात कसं आणता येईल, त्यांचं जीवन बदलू कसं शकेल. आणि त्यांचं जीवन बदलायचं असेल, त्यांना दुःखातून मुक्त व्हायचं असेल, त्यांना माणूस म्हणून चांगल्या रीतीनं जगायचं असेल तर मी जो मार्ग दाखवतोय तो मार्ग त्यांना कळला पाहिजे, ती पद्धत त्यांना कळली पाहिजे. ही त्या सामान्य लोकांच्या विषयीची करुणा आहे असं आपल्याला दिसतं. श्री चक्रधरांच्या मनामध्ये सामान्य लोकांच्या विषयी अपार करुणा होती.
याचं एक अतिशय उत्तम उदाहरण एका लीळेमध्ये आहे. त्या लीळेनं मी थोडीशी मांडणी करायला सुरुवात करतो. ती लीळा अशी आहे की एकदा ते असे बसलेले असताना एक महिला तिथं आल्या. त्या आल्यानंतर चक्रधर उठून बाहेर चालले. ते बाहेर चालले तेव्हा त्यांच्या डोक्याला चौकटीचा जो माथा तो लागला. तिथं बाईसा नावाच्या त्यांच्या एक शिष्या होत्या. त्यांच्या मनात अर्थातच श्री चक्रधरांच्या विषयी अत्यंतिक आदर होता आणि या बाई इथं आल्यामुळं स्वामी बाहेर निघाले आणि त्यामुळं त्यांच्या डोक्याला लागलं. म्हणजे एक प्रकारे या बाई आपल्या गुरुवर्यांना दुःख देण्याला कारणीभूत झाल्या, वेदना द्यायला कारणीभूत झाल्या अशी भावना बाईसांच्या मनात निर्माण झाली. आणि त्या आदरापोटीच त्यांनी त्या बाईंना एक शिवी दिली. त्या शिवीचा मी इथं पुनरुच्चार करणार नाही, त्या लळीमध्ये आहे, पण मी उच्चार करत नाही. त्यावेळी ती भाषा तर सहज होती म्हटलं तरी चालेल. आणि या कुठून येतात अशा स्त्रिया असं बाईसा म्हणाल्या. त्यावर स्वामी त्या बाईंना म्हणजे बाईसांना समजावून सांगताना म्हणतात, बाई राहा, बाई राहू द्या, आणखी काही बोलू नका. प्राणीये जळता यावे ते प्राणीये आणखी ठाऊनी जळता यावे ते एथ निवावे. बाई एथही आली या प्राणीये जळता जावे मा निवावे ते कोठे. हे जे वचन आहे हे खरोखर काळजाला असं गलबलून टाकल्याशिवाय राहत नाही, काळजात स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. काय म्हणतात बघा, बाय आपल्या शिष्याला समजावून सांगतात. कित्येकदा जवळ असलेल्या माणसांच्या मनामध्ये आपल्याला आदरणीय असलेल्या व्यक्तीला काही त्रास झाला की इतरांच्यावर रागावण्याची, संतापण्याची प्रवृत्ती असते. तो त्या श्री चक्रधरांसारख्यांचा उदारपणा, मोठेपणा काही प्रमाणात समजलेला नसतो म्हटलं तरी चालेल. श्री चक्रधर स्वामी बायसांना असं म्हणताय की बाई तुम्ही जे बोलताय, जी शिवीगाळ करताय ती करू नका. का तर हे जीव असतात, ही जी माणसं असतात, प्राणी असतात, ते दुसऱ्या ठिकाणावरनं जळता यावे, एक प्रकारे जळून आलेले असतात, भाजून पोळून आलेले असतात. आणि अशा अवस्थेत ते इथं आल्यानंतर काय वाक्य आहे, काय शब्द आहे, त्या चक्रधरांच्या भाषेतले असंख्य शब्द आजच्या मराठीनं निवडले पाहिजेत प्रमाण भाषेमध्ये, असा माझा अत्यंत आग्रह आहे. ते म्हणताय की असं जळून भाजून पोळून त्रासून दुःखी होऊन वेदना भोगून लोक इथे येतात आणि मग इथं आल्यावर ते निवतात. त्यांचं मन शांत होतं, त्यांचं मन प्रसन्न होतं. कशासाठी येतात, कुठल्या उद्देशाने येतात, तर इथं मनाला शांती मिळावी, इथं आपली वेदना दूर व्हावी, इथं आपल्याला बसलेले चटके नाहीसे व्हावे, यासाठी लोक इथं येतात. इथंही आली या जळता जावे. आणि अशा स्थितीत इथं आल्यावर जे आश्रयस्थान म्हणून, दुःखमुक्तीचं स्थान म्हणून इथं यावं, तर इथं आल्यानंतरही जर जळत जळत जायचं असेल तर निवावे कोठे. मग त्यांनी त्यांचं मन कुठे निवावं, त्यांना कुठे शांती मिळेल,
हे जे श्री चक्रधर स्वामींनी वयसांना समजावून सांगितलं ते ध्यानात घेण्यासारखं आहे की जिथं आज समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांच्याकडेही आशेनं आपलं दुःख दूर होईल, आपल्या अडचणी दूर होतील या उद्देशानं लोक त्यांच्याकडे जातात आणि तिथं गेल्यानंतरही निराश व्हावं लागत असेल आणि केवळ निराश होणं नाही तर काहीतरी चटके बसत असतील, शिबी मिळत असेल, म्हणजे पुन्हा जळतच जाणं असेल तर मग त्याचा काय उपयोग? ही चक्रधर स्वामींच्या अंतःकरणातली जी करुणा, मला सांगा ही जी करुणा आहे ही काय केवळ महानुभाव अनुयायांच्यासाठी आहे? ही तर सगळ्या मानव जातीसाठी आहे. जो जो माणूस संसारात जळत असेल, भाजत असेल, पोळत असेल, त्रास भोगत असेल त्या प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून मी म्हणतोय की श्री चक्रधर हे सर्वांचे आहेत, आपले सर्वांचे आहेत, ते एका संप्रदायाचे आहेत असं आपण मानण्याचं कारण नाही. लीळा चरित्र जे तयार झालं ते कसं तयार झालं त्याविषयी मी थोडं बोलणं जितक्या संक्षेपाने सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण काही मुद्दे अध्यक्षीय भाषण म्हणून मला मांडणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. भाईम भट्ट यांनी हे लीळा चरित्र संकलित केलं. संस्कृत पंडित अनेक शास्त्रांचा म्हणजे संस्कृत मधल्या अभ्यास केलेला असा हा महापंडित, इतका महापंडित की आणि त्या पांडित्याचा अहंकार झालेला आहे. माझ्यासारखा कोणी विद्वान नाही. आणि मग दिवसा जायचं झालं तरी ड्युटी समोर घेऊन म्हणजे जणू काही सूर्यालाही मी लाजवतोय, दुसऱ्या पंडितांना तर लाजवतोय असं दाखवणं आणि पायामध्ये गवताच्या वाक्या बांधणं म्हणजे बाकीच्या पंडितांना मी गवताच्या काडीची किंमत देतोय, माझ्या पायाजवळ बसव, मी त्यांना बसवेन अशी त्यांची लायकी आहे. असा एक अहंकार त्यांच्या गुरूंच्या ध्यानात आलं की याला अहंकार झालेला आहे. चक्रधर स्वामींच्याकडे जायला सांगतात. जातो. जाताना डोक्यात असंच आहे की ते मराठीतून बोलतात म्हणे, मी संस्कृत मधून बोलेन आणि त्यांना पराजित करेन. पण गेल्याबरोबर श्री चक्रधरांच्या या करुणेचा म्हणा, त्यांच्या सद्गुणांचा म्हणा प्रभाव असा मोठा होता की हा पंडित पाण्यात टाकलेला एखादा मातीचा ढेकूळ विरघळून जावा त्याप्रमाणे त्याचा अहंकार विरघळून गेला आणि तो त्यांच्यापुढे नम्र झाला. त्याने पंथाचा स्वीकार केला. श्री चक्रधरांचे गुरु गोविंद प्रभू यांच्याकडून दीक्षा घेतली आणि नंतर एवढे कष्ट घेतले, अपार कष्ट घेतले लीळा चरित्र तयार करण्यासाठी. स्वामी जिथं जिथं गेलेले होते तिथं तिथं गेला, त्या लोकांना भेटला. हा पंडित शेतावर काम करत असलेल्या शेतकऱ्यांच्याकडे गेला, तुम्हाला काही अनुभव आहे का? आणि अशा पद्धतीनं हा लीळा चरित्र नावाचा ग्रंथ त्यांनी तयार केला. संकलन त्यांनी केलं पण अर्थातच लीळा श्री चक्रधर स्वामींच्या होत्या. सगळे अनुभव त्यातली वचनं ही त्यांची होती, संवाद त्यांचे होते श्री चक्रधर स्वामींचे. आणि एक प्रकारे जरी संकलन माईन भट्टांनी केलेलं असलं तरी हे आहे ते सगळं धन हे श्री चक्रधर स्वामींचं आहे. हे झालं या लीळा चरित्र या ग्रंथाच्या बाबतीमध्ये. याच पद्धतीनं महलाईसा यांचा ढवळे हा ग्रंथ तयार झाला. महलंबेचे ढवळे असं साधारणतः मराठी समीक्षेमध्ये म्हटलं जातं. महलंबा आणि महलाईसा दोन्ही शब्दांचे अर्थ एकच आहेत. इकडं अंबा शब्द आहे आणि इकडं महलाईसा याच्यामध्ये आई हा शब्द येतो.
म्हणून मी थोडासा, माझं बरोबर चूक मला माहीत नाही, पण महदंबा या शब्दापेक्षा महदाईसा हा शब्द मला अधिक, अंबा आई दोन्ही मातेचा जननीचाच अर्थ सांगतात, पण आई हा शब्द अधिक जवळचा मला वाटतो. स्वतः श्री चक्रधरांनी त्यांना महदाईसा हे नाव दिलेलं होतं, रूपाबाई असं नाव मूळ असताना, आणि त्यांचा जो मराठीचा आग्रह होता तो पाहता मी माझ्या पुरतं हा शब्द वापरतोय. महदंबा या शब्दाला विरोध वगैरे करतोय अशी कल्पना कोणी करू नये. त्यांनी धवळे लिहिले. धवळा याचा अर्थ स्त्रिया लग्नामध्ये जे गीत गातात त्या गीताला धवळा म्हटलं जातं. त्याचं हे अनेक वचन आहे. आणि या धवळ्यामध्ये रुक्मिणी स्वयंवराच्या वेळेला म्हणावयाची स्त्री गीतं या महदाईसा यांनी एकत्रित केलेली आहे. महदाईसा याला त्या काळामध्ये एवढं स्वातंत्र्य, प्रतिभा वापरण्याची एवढी मोकळीक, स्वतःचा विकास करण्याची एवढी संधी, ही अर्थातच श्री चक्रधर स्वामींच्या मनातल्या स्त्रियांना समान लेखण्याच्या भूमिकेतून आलेलं होतं. हे अगदी उघड आहे. म्हणजे एखाद्या भाषेतला पहिला काव्यग्रंथ लिहिण्याचं श्रेय एखाद्या भगिनीकडे जावं, एखाद्या महिलेकडे जावं, ही खरं म्हणजे आमच्या आत्ताच्या पिढीतल्या मुलींना किती प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आपल्या समाजाला तेवढे वेगळा दृष्टिकोन देणारी, एक वेगळी दिशा देणारी गोष्ट आहे. त्यांच्या आयुष्यातले 2 प्रसंग मी आपल्या पुढे सांगतो. मगाशी गुजराती साहेबांनी त्यातला एक उल्लेख ओझरता केला, त्याचाही मी उल्लेख करतो आणि आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो. अगदी संक्षेपानं सांगण्याचा प्रयत्न करतो. सारंग पंडितांचा गुजराती भाईने उल्लेख केला. हा सारंग पंडित स्त्रियांच्या विषयी काही निंदावाचक बोलला श्री चक्रधर स्वामींच्या वेळेला. त्यावेळेला चक्रधर स्वामींनी उच्चारलेलं एक छोटंसं वाक्य, त्या पंडिताला ते म्हणाले, हा गा तुमचा तो जीव याची या काय जीवलिया. अरे तुमचा जीव म्हणजे जीव, पुल्लिंगी शब्द. पुल्लिंगी शब्द म्हणजे थोडा अधिक मोठा आहे, महान आहे, श्रेष्ठ आहे असा अर्थ दाखवलेला. आणि मग या स्त्रियांचा जीव म्हणजे काय जीवलीय आहे, म्हणजे तो जीव छोटा आहे. आणि हा जीवलीय शब्द करणं म्हणजे आपल्या मराठी भाषेला एक वेगळं वळण देण्याची दिशा. मग मराठी विद्यापीठाविषयी किंवा इथं किंवा मराठी दिनाविषयी आता राजू भैयांनी जे विचार मांडले तिकडं वेळ मिळाला तर मी जाईन. पण असे शब्द घेऊन बोलीमध्ये असलेले, आमच्या जुन्या या साहित्यामध्ये असलेले शब्द घेऊन मराठी भाषा अधिक समृद्ध होऊ शकते असं मला वाटतं. महदाईसा यांच्या बाबतीतलं एक अतिशय सुरेख वचन ते आजच्या अभ्यास करणाऱ्या सर्व संशोधकांना मार्गदर्शक ठरू शकेल. म्हणजे एखादी गोष्ट कशा जिद्दीनं करावी, जाणून घेण्याची तीव्र इच्छा मनामध्ये कशी असावी, जिज्ञासा कशी असावी, त्याचं एक फार सुरेख उदाहरण यामध्ये आपल्याला दिसते. महदाईसाने धवळे लिहिले, एवढं मोठं श्रेय त्यांना मिळालं. हे कुठून आलं असेल, कसं आलं असेल? त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी एखादी स्त्री एखाद्या भाषेतला पहिला काव्यग्रंथ लिहिते, हे कसं घडलं असेल? श्री चक्रधर स्वामी त्यांचं वर्णन करतायत.
महदाईसा यांचं, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, म्हातारी एक काही पुसतची असे. म्हातारी शब्द हा अनादराने कित्येकदा आपल्याकडे हल्ली वापरला जात असला तरी तसाच त्याचा अर्थ नाही. ही महदाईसा कशी आहे? जिज्ञासक. आपण मराठीमध्ये या अर्थानं जिज्ञासू हा शब्द फक्त रूढ केलेला आहे. जिज्ञासक शब्द आपण जवळजवळ गमावून बसलेलो आहे. जिज्ञासा या शब्दाचा अर्थ आहे जाणण्याची इच्छा. आणि जिज्ञासू किंवा जिज्ञासक म्हणजे ज्याच्याकडे जिज्ञासा आहे तो मनुष्य, ती व्यक्ती. म्हातारी जिज्ञासक, या म्हातारीकडे जिज्ञासा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, समजून घेण्याची इच्छा आहे. बरं, नुसती जिज्ञासा नाही, चर्चक, चर्चा करत राहते, संवाद करत राहते. हे जाणून घेण्याच्या प्रयत्नासाठी चर्चा करणं अत्यंत आवश्यक. आणि म्हातारी एक काही पुसतची असे, म्हणजे केव्हाही बघावं ही काही ना काही आम्हाला विचारातच असते. सारखी विद्यार्थी, खरा विद्यार्थी जो असतो त्यानं ते समजावून घेणं, जाणून घेणं, त्यासाठी विचारात राहणं हे किती गरजेचं असतं हे यातून स्पष्ट होतं. चक्रधरांचा आणखी एक स्त्रियांच्या बाबतीतला एक उल्लेख सांगून मी थोडं जाती व्यवस्थेविषयी सांगून माझं बोलणं संपवणार आहे. एका गावामध्ये एका माणसाच्या घरी त्याच्या 5 मुली बाल विधवा झालेल्या अवस्थेत होत्या. एक बाल विधवा मुलगी घरी असली तरी आई वडिलांचं काळीज किती फाटून जातं याची आपण कल्पना करू शकतो, अनुभवही घेतलेला असतोय. त्या काळामध्ये लहानपणी लग्न होत असत आणि बाल मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असत आणि त्यामुळं या माणसाला 5 मुली वैधव्य भोगत असलेल्या त्याच्या नजरेसमोर सतत दिसत असतील. तो किती दुःखी असेल. पण माणसं आपल्याकडची कित्येकदा सगळ्या संवेदना हरवून बसलेली असतात. एक प्रकारे आपलं मनुष्यत्व गमावून बसलेले असतात. आणि मग थोडा दुःखात असणारा माणूस, एखाद्याकडे काहीतरी व्यंग असलं, काही अपुरेपणा असला, काही त्रुटी असली की त्याला काहीतरी नावं ठेवायची, काही टोपण नावं घाणेरडी द्यायची, काहीतरी वाईट पद्धतीनं बोलवायचं, हिणवायचं, ही पद्धत असेल. मग तो आला की त्याला म्हणायचे 5 रांडा आला. हा शब्द या ठिकाणी विधवा या अर्थानं वापरला गेलेला आहे. पण थोडा त्यातला अर्थ निंदेचा आहेच. हा 5 रांडा गेला. श्री चक्रधर स्वामींना हा मनुष्य जेव्हा भेटला तेव्हा महाराजांनी त्याला संबोधन काय वापरलं? पंचगंगे हो. जिथं अत्यंत वाईट शब्द वापरला जात होता तिथं अरे तुझ्या 5 मुली म्हणजे 5 गंगा आहेत आणि तुझं कसं चाललंय, तुझ्या मुलीचं कसं चाललंय अशी चौकशी केली. हे निवडणं म्हणणं आहे ना की एकही आलिया प्राणी जळता जावे मा निवावे ते कोठे. हे निवडणं जे आहे हे झालं असेल की नाही बघा. पंचगंगे हा शब्द ऐकल्यानंतर त्या माणसाच्या मनावर इतरांच्या तोंडून ऐकलेले शब्द निखाऱ्यासारखे चाळक गेलेले असताना त्याच्या या मनावर एक अमृताचा संजीवक असा वर्षाव झाल्यासारखं त्याला वाटलं असेल. दुःख त्याचं काढून कुणी घेऊ शकणार नाही, ते संपू शकणार नाही, परंतु निदान
त्याला एक धीर देण्याचं, दिलासा देण्याचं काम, आणि त्यातून श्री चक्रधर स्वामींचा स्त्रियांच्याकडं, मुलींच्याकडं, विधवांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन कोणत्या प्रकारचा होता ते स्पष्ट होतं असं दिसतं. हे मी सामाजिक अंगानं जे म्हणालो ते हे मी या ठिकाणी सांगितलं. आता सामाजिक अंगानं जसा एक स्त्रियांच्या बाबतीतला प्रश्न असतो तसा आपल्याकडचा जाती व्यवस्थेचा प्रश्न आहे. जाती व्यवस्थेमध्ये कमालीची विषमता हे आपल्याला माहीत आहेच. अस्पृश्यतेचे चटके त्यात आणखी अतिशय वाईट अशा स्वरूपाचे आपल्याकडे होते. मगाशी मला वाटतं गुजराती भाईने उल्लेख केला की जाती व्यवस्था आपल्याकडे जी होती तिच्या विरोधात चक्रधर स्वामींनी पावलं उचललेली होती. मातंगाचा प्रसाद घेऊन मातंगाच्या हातात असलेला लाडू तो प्रसाद म्हणून आपल्या ब्राह्मण शिष्याला वाटणं आणि त्यांनी देखील ते जबरदस्ती म्हणून स्वीकारणं नव्हे, साधा तूप भात आहे म्हणून स्वीकारणं नव्हे, तर आपल्याला काहीतरी पवित्र करणारी, आपल्याला विशुद्ध करणारी अशी ही वस्तू आहे. अशा पद्धतीनं मातंगाच्या हातातून घेतलेला लाडू त्या ब्राह्मण शिष्याने स्वीकारणं आणि त्यामुळे स्वतःला पवित्र झाल्यासारखं वाटून घेणं, हा केवढा बदल यामध्ये घडत असेल. स्वतः ते त्यांचे गुरु गोविंद प्रभू हे मातंगाने ठेवलेलं द्रोणातलं पाणी, द्रोणातले खाद्यपदार्थ त्यांचा स्वीकार करत असत आणि त्यामुळं त्यांच्या मनातल्या त्याविषयीच्या ज्या भावना होत्या त्या समाज परिवर्तनाच्या होत्या हे स्पष्ट होते. एक लीळा आहे चर्मकारा भेटी म्हणून. एक चर्मकार मनुष्य त्यांना भेटण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी म्हणून आला. त्याची पत्नी बरोबर होती, थोडीशी मागं असेल. ते दोघं जण आले. आल्यानंतर त्यानं प्रणिपात केला, दंडवत घातला. त्यानंतर त्यानं त्यांना विडा करून दिला. तो स्वामींनी स्वीकारला. तोपर्यंत त्याची पत्नी आली. हा महाराजांच्या स्वामींच्या प्रभावाखाली इतका होता की त्यांच्या सहवासातून हालावं असं त्याला वाटत नव्हतं. पण बायकोचा आग्रह होता, उठा ना, जाऊया आपल्या गावाला. आणि तो म्हणत होता की थांब. शेवटी ती वैतागली आणि ती म्हणाली, माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि मला मोकळं करून सोडा. त्याचा अर्थ मला काडी मोड देऊन टाका. त्यानं त्या भावनेच्या भरामध्ये तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला खरंच मुक्त करून टाकलं. ती निघून गेली. नंतर तो त्यांच्या स्वामींच्या सहवासात राहून एवढा ज्ञानी झाला. तुला आंबेजोगाईला गेला. आंबेजोगाईला गेल्यानंतर एक दैवी पुरुष म्हणून, एक ज्ञानी पुरुष म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. लोक त्याला घरोघरी जेवायला घेऊन जाऊ लागले. आणि तिथं एक घटना घडली की त्याच्या गावचे दुसरे चर्मकार लोक तिथं आले. त्याने पाहिलं की अरे हा आपला भाऊबंद आणि हा इथं येऊन देव बनलाय. त्याने ती कुजबूज सुरू केली, गवगवा केला की हा आमच्या गावचा चर्मकार आहे आणि यानं गाव विटाळला. गाव विटाळला हे त्यांनी सांगितल्यानंतर सरकारी अधिकारी आले. त्यांनी पंडितांना बोलावून घेतलं, धर्मग्रंथ काढा. धर्मग्रंथ काढले आणि विचारलं काय याला काय करायचं. धर्मग्रंथ काढल्यानंतर त्या पंडिताने सांगितलं की याला चुन्यामध्ये बुडवा. त्याच्या अंगावर चुना होता. चुना ओतणं म्हणजे तो सगळा भाजून निघणं. पण तिथं वरवर पाहता चमत्कारासारखं वाटेल, पण बाकीच्या लोकांना एक दृश्य दिसत होतं की तो मनुष्य आनंदात होता, प्रसन्न होता.
त्याच्या चेहऱ्यावर कसलंही दुःख नव्हतं, त्याच्या गळ्यातली फुलांची माळ सुकली देखील नव्हती. त्यातला सूचित अर्थ हा आहे की चांगल्या ज्ञानासाठी, चांगल्या तत्वज्ञानासाठी, चांगल्या जीवन मूल्यांसाठी संघर्ष करणारा तो माणूस असतो, त्याच्या वाट्याला कितीही दुःख आलं तरी त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता जात नाही, त्याचा आनंद मावळत नाही, तो तसाच प्रसन्न राहतो आणि जणू काही एक प्रकारच्या आनंदानं तो ते सगळं भोगत राहतो. हे या ठिकाणी त्याची चर्मकार ही जात, त्याची अस्पृश्यता ही चक्रधर स्वामींना त्याला शिष्य बनवून घेण्यासाठी आडवी आली नाही असं आपल्याला दिसते. चक्रधर स्वामी गोंडवनात राहिलेले आहेत, गोंड लोकांच्या सहवासात राहिलेले आहेत, त्यांचं भोजन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या अस्पृश्य जातीतल्या लोकांच्या बरोबर त्यांचे अशा प्रकारचे संबंध, असं एक माणुसकीचं नातं कायम राहिलेलं आहे असं दिसेल. एकदा एक लोहार मनुष्य त्यांच्या दर्शनासाठी आला. तो दर्शनासाठी आल्यानंतर त्यांनी दर्शन दिलं आणि त्याला पहिल्यांदा विचारलं की तुला इथं काही सुई दाभणं टोचली नाहीत ना? आपल्याला सहज कळू शकेल सुई दाभणं कशाला म्हटलेलं आहे. तुला इथं काही सुई दाभणं तर टोचली नाहीत ना, म्हणजे इथं आल्यावर तुला तुझ्या जातीवरून कुणी हिणवलं तर नाही ना, तुला कुणी त्रास तर दिला नाही ना, तुला कुणी अडवलं तर नाही ना. एक समाज व्यवस्था काय आहे, लोकांची भावना काय आहे याचं भान स्वामींना होतं असं आपल्याला दिसेल. आणि त्यानंतर त्यांनी त्याला पंक्तीला आपल्या बसवून घेतलं. एकदा स्वामींनी स्मशानातून एक वस्त्र घेतलं. आता आपल्याकडे स्मशानातलं वस्त्र घेणं म्हणजे केवढं अशुभ, केवढ्या अपशकुनी अशा प्रकारच्या धारणा असतात. ह्या शुभाशुभाच्या कल्पना स्वामींनी नाकारलेल्या होत्या असं दिसेल. इथं अर्थात एक महान मनुष्य होता, त्या काळात आलेले जातीचे उल्लेख तसेच करतोय, कारण ती समाज व्यवस्था तो इतिहास समजणं आवश्यक आहे. म्हणून सामाजिक समाजशास्त्राच्या अंगात त्या व्यक्तीला ते वस्त्र हवं होतं बहुधा, म्हणून तो सोडा सोडा म्हणत होता. आणि मग स्वामींनी ते वस्त्र उघडून दाखवलं. त्यानंतर तो म्हणा लागला की नाही नाही तुम्ही घ्या, परंतु त्याला ते हवं आहे ते स्वामींच्या ध्यानात आल्यानंतर स्वामींनी ते स्वतः घेण्याचा आग्रह धरला. स्वामी या पद्धतीनं अगदी त्यांचं एक वचन असं आहे. आता त्याच्यावर विस्तारानं खूप लिहिण्याची आवश्यकता असल्यामुळं माझ्या लिखित भाषणात मी त्याचा उल्लेख केलेला नाही. त्याला थोडे जुन्या धर्मशास्त्रातले संस्कृतमधले आधार देण्याची गरज आहे आणि ते देऊन अतिशय विस्तारानं ते लिहिण्याची गरज आहे की काय नियम आपल्याकडचे होते, त्यात कोणत्या अडचणी होत्या, त्यावर कोण मात करत होतं. महारवाडाहूनही धर्म काढावा, म्हणजे महारवाड्यातूनही धर्म घ्यावा हा विचार श्री चक्रधर स्वामींनी मांडलेला आहे असं आपल्याला दिसेल. तेव्हा जाती व्यवस्थेच्या बाबतीत वेगवेगळ्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना त्यांनी जवळ केलं. सगळे प्राणी हे आपल्या कृपेला पात्र होऊ शकतात ही भावना त्यांच्या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या कल्याणाची भावना आहे. आणि म्हणून मी जो एक विचार वेगळे अनेक वर्ष मांडतोय, ज्याचा आता राजू भैयांनी उल्लेख केला आणि त्याला त्यांनी पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. विचार मांडणं हे आपल्यासारख्यांचं काम आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं ही एक राजकीय शक्ती, राजकीय पाठबळ जे असतं ते या लोकांच्याकडे आहे. का मी म्हणतोय ते मी आपल्याला सांगतो. मराठी दिन हा श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राशी जोडावा, मग तो दिवस
कोणता निवडायचा ते या आचार्यांनी सगळ्यांनी एकत्र बसून ठरवावं. तो दिवस माझ्यासारख्यानं सुचवणं योग्य नाही, परंतु तो त्यांच्या चरित्राशी जोडावा. पहा ना, मराठीचा ज्यांनी इतका आग्रह धरला, सुरुवातीला धरला, मराठीतले पहिले ग्रंथ ज्यातून निर्माण झाले, आणि हे दोनच ग्रंथ नाही, पुढं मराठी भाषेतल्या गद्य आणि पद्य ग्रंथांची एक मालिकाच्या मालिका महानुभाव साहित्यिकाने निर्माण केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये, त्या जुन्या काळामध्ये हे जर पाहिलं तर आपल्या ठिकाणी जर कृतज्ञता खरीखुरी असेल तर आपण चक्रधर स्वामींच्या नावे हा दिन साजरा करणं योग्य आहे की नाही ते आपल्या विवेकाला विचारावं. यामध्ये कुसुमाग्रजांचा अनादर करण्याचा काडी इतकाही भाव माझ्या मनात नाही. मी स्वतः कुसुमाग्रजांच्या क्रांतीचा जय जयकार म्हणा किंवा अशाच प्रकारच्या किनारा तुला पामराला अशा प्रकारच्या कविता वाचत वाचत आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या काव्यावर नितांत प्रेम करणारा, त्यांच्याविषयी अत्यंत आदर असलेला असा मनुष्य मी आहे. तेव्हा त्यांच्या नावानं सुरू केलेला दिन काढून घेऊन चक्रधरांना देताना त्यांचा अनादर करावा अशी माझी अजिबात भावना नाही. माझं म्हणणं एवढंच की एकदा आपण तो दिन त्यांच्या नावानं सुरू केलेला आहे त्यांच्या जन्मदिवशी, तर आपण दुसऱ्या कोणत्या तरी स्वरूपात मराठीचा एखादा प्रकल्प, मोठा प्रकल्प त्यांच्या नावाशी जरूर जोडावा आणि मराठी जागतिक मराठी दिन हा मात्र श्री चक्रधर स्वामींच्या चरित्राशी जोडावा ही माझी भावना आहे. आणि या भावनेतून मी हे पुन्हा मानतोय. हे महानुभाव संप्रदायाच्या बाहेरचा एक मनुष्य, पण ज्यानं त्यांचा इतिहास खऱ्या अर्थानं जाणलेला आहे असा एक मनुष्य मी सांगतोय. त्यांचं एक प्रकारे मी प्रतिनिधित्व करतोय. स्वतः कुसुमाग्रजांच्या हयाती त्यांच्या पुढे हा प्रस्ताव ठेवला गेला असता तर स्वतः त्यांनीही स्वीकारला असता एवढं त्यांचं मन उमद होतं याची मला कल्पना आहे आणि म्हणून मी हे धाडस करू शकतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषेसाठी जर आपल्याला विद्यापीठ तयार करायचं असेल, शासनानं तसा निर्णय घेतलेला आहे, तर त्याही बाबतीत आपण ते मुंबईसारख्या ठिकाणी करायचं का जिथं मराठी भाषेची एवढी मोठी निर्मिती करणाऱ्या श्री चक्रधरांचं कार्य आहे ते पवित्र महानुभावांच्या दृष्टीनं पवित्र असलेलं असं जे स्थान, जे प्रकारे तीर्थक्षेत्र पवित्र असं त्या रिद्धपूरला ते विद्यापीठ व्हावं ही मागणी देखील, हिला माझा पूर्ण पाठिंबा आहे. शासन ह्या वेळेला मागवल्या काही हरकत नाही. याचं कारण असं की जिथं उगम स्थान आहे, जे जिथून ती निर्मिती झालेली आहे तिथं ते व्हावं, त्या वातावरणामध्ये ते व्हावं असा कुणी आग्रह धरणार नाही की रिद्धपूरला मराठी विद्यापीठ केलं म्हणजे तिथं केवळ महानुभाव साहित्याची चर्चा होईल अशा भ्रमात कोणी राहण्याचं कारण नाही. संपूर्ण मराठीचं इतिहास, वर्तमान आणि भविष्यातला विकास या सगळ्यांची चर्चा, या सगळ्यांचा अध्ययन, व्यासंग हा तिथं जरूर होईल, परंतु त्या ठिकाणी करणं ही आपल्या मनातली खरी कृतज्ञता होईल. शेवटचा एक मुद्दा, अलीकडच्या काळामध्ये आपल्या या ज्या परंपरा असतात, हा इतिहास असतो, हा कित्येकदा लोकांच्या पर्यंत नीट स्वरूपात पोचत नाही. तो पोचवला जात नाही, ती जबाबदारी आपली आहे असं मला वाटतं. आता मला वाटतं हजारांच्या संख्येत हस्तलिखित आहेत आणि ती अजून प्रकाशित झालेली नाहीत असं आपल्याला सांगण्यात आलं. ती प्रकाशित करण्याची, त्याचं प्रिझर्वेशन करणं
ती जपणं ही काळाची गरज आहे. कागद जीर्ण होत जातो आणि नंतर हळूहळू त्याचं आयुष्य संपत जातं आणि मग त्याबरोबर तो ग्रंथ लुप्त होऊ शकतो. आपण लीळा चरित्रासाठी महिमभट्टांनी काय कष्ट घेतले, म्हणजे एक संस्कृतचा अभिमानी पंडित हा मराठीसाठी इतका झिजला, इतकं परिवर्तन त्याच्यामध्ये झालं. हे जर आपण ध्यानात घेतलं तर ही सगळी जी हस्तलिखितं आहेत ही जपणं. आता नवतंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की अनेक प्रकारे ते व्यवस्थित आपल्याला जपता येतं, ठेवता येतं आणि ते क्रमाक्रमानं प्रकाशित करता येतं. महाराष्ट्र राज्याचं जे सांस्कृतिक धोरण आपल्या काळात तयार झालं, त्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या समितीचा अध्यक्ष मी होतो आणि त्यामध्ये एक प्रस्ताव तोही सुचवलेला आहे असं नाही, तर महाराष्ट्र शासन ही जबाबदारी घेत आहे अशा भाषेमध्ये तो प्रस्ताव ठेवलेला आहे. तो म्हणते ही जी केवळ महानुभाव संप्रदायाचीच नव्हे पण ही जुनी हस्तलिखितं आहेत ती जपण्यासाठी काही व्यवस्था शासन करेल अशी शासनानं जबाबदारी स्वीकारलेली आहे. मी आग्रह धरून त्या मसुद्यामध्ये हा प्रस्ताव घातलेला आहे. तेव्हा हे व्हावं, अलीकडे महानुभावांनी एक मोठा प्रयत्न केला, त्याच्याविषयी देखील मी कृतज्ञता व्यक्त करतो. रिद्धपूरला एक मातंग विहीर आहे. गावाच्या बाहेर राहणाऱ्या मातंगांना पाण्याचा प्रश्न बिकट झालेला होता, त्यांना पाणी मिळू शकत नव्हतं. त्यावेळेला गोविंद प्रभूंनी एक जागा दाखवली आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागेल, विहीर काढा असं सांगितलं. ती विहीर पुढं मातंग विहीर म्हणून प्रसिद्ध झालेली आहे. आजही ती त्या ठिकाणी आहे. मी ज्या वेळेला नागपुरे सरांच्याकडे गेलेलो होतो त्यावेळेला त्या विहिरीकडे मी जाऊन आलेलो आहे. एक पवित्र ठिकाण आहे असं वाटतं. रेल्वे रूळ तिथून जात होता आणि त्याचे हादरे बसून ते विहीर पडण्याचा धोका निर्माण झालेला होता. महानुभाव संप्रदायाच्या लोकांनी आग्रह धरून पुन्हा मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, राजकीय व्यक्तींना भेटून अनेक वर्ष आग्रह धरून एक प्रयत्न केला. 8-9 रेल्वे मंत्री बदलले पण काही झालं नाही. मग हादरे बसून ती विहीर नष्ट होण्याचा धोका निर्माण झाल्यावर अखेरीस रेल्वे मंत्रालयानं स्वतःच हादऱ्यांची मोजणी तांत्रिक पद्धतीनं करण्याची व्यवस्था केली आणि हा धोका आहे हे ओळखलं आणि जवळजवळ 2 किलोमीटरचा रेल्वेचा टाकलेला रूळ हा त्या विहिरीपासून 14 मीटर दूर अंतरावरून तो वळवला. ही धन्यवादाला पात्र ठरणारी अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. स्वतः माझा विचार थोडा एक वेगळा आहे पण इथं मी वेगळं स्वातंत्र्य घेतोय. वेगळा विचार असा आहे की हे जे जुने अवशेष असतात, काही वेळा आपल्याला एखादं विद्यापीठ करायचं असतं, एखादं चांगलं हॉस्पिटल करायचं असतं, आणखी काही महत्त्वाच्या समाजोपयोगी गोष्टी करायच्या असतात. त्यावेळेला प्रत्येक वेळेला हा अवशेष कोणत्या ना कोणत्या धर्माचा, पंथाचा किंवा आणखी कुठल्या कारणानं ऐतिहासिक स्वरूपाचा हा तिथं असू शकतो. तेव्हा त्याचं स्थलांतर करून घेणं हे योग्य ठरेल. हे नागार्जुन कोंडाला नागार्जुन विद्यापीठ आणि महाविहार बौद्धांचा होता. ते धरण ज्या वेळेला झालं त्यावेळेला तो सगळा महाविहार आणि नागार्जुन विद्यापीठ त्या काळातलं ते सगळंच्या सगळं काठावर नेऊन ते पुन्हा जसंच्या तसं पात्रात बुडणार होतं. तिथं जसं होतं तसंच पुन्हा काठावर ते निर्माण केलेलं आहे. असं करता येणं शक्य असतं परंतु तिथं नदीचा प्रवाह हा बदलणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं धरण तिथंच होणं गरजेचं होतं. इथं थोडी स्थिती वेगळी आहे. एक तर विहिरीचं असं स्थलांतर करणं शक्य नाही आणि म्हणून
या ठिकाणी रूढ बाजूला नेण्याचा जो निर्णय घेण्यात आला तो योग्य झाला असं आपल्याला म्हणता येईल. माझा सांगण्याचा हेतू हा की आपला जो इतिहास आहे, आपला जो वारसा आहे तो पुढच्या पिढ्यापर्यंत कळला पाहिजे. हा केवळ ऐतिहासिक वारसा असला ना तरी कदाचित मी वेगळी भूमिका घेतली असती, पण ही मातंग विहीर आहे. म्हणजे त्या काळात वेगवेगळ्या जातीच्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांना देखील जोडण्याचं जे काम झालेलं आहे ते काम सांस्कृतिकदृष्ट्या देखील फार महत्वाचं असल्यामुळं ती विहीर जपणं हे गरजेचं होतं. त्या पद्धतीनं ते घडलं असं मला वाटते. एक अखेरचा आग्रहाचा कळकळीचा मुद्दा मी आपल्यापुढे ठेवतो तो असा, आपल्या समाजामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत. आपला समाज अत्यंत संमिश्र आहे आणि आमच्या तरुणपणाच्या काळात जेवढा दुरावा वेगवेगळ्या जातींमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये नव्हता तेवढा आता निर्माण होऊ लागलेल्या वेगवेगळ्या कारणांनी अशी भीती वाटू लागलेली आहे. अशा काळामध्ये आपल्याला जोडण्याचं काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तोडण्याचं काम आपण करता कामा नये. आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं आपण करावं. आपला जो विचार असतो, आपलं जे तत्वज्ञान असतं ते तत्वज्ञान जरूर जपायचं, ते जरूर सांभाळायचं, पण त्याबरोबर इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, इतरांशी संवाद ठेवायचा, इतरांशी एक जिव्हाळ्याचं नातं ठेवायचं, एकमेकांचा आदर करायचा, एकमेकांच्या स्वातंत्र्याची कदर करायची. अशा पद्धतीनं आपण पुढे जावं. आणि मला वाटतं श्री चक्रधर स्वामींनी स्वतः हा आदर्श घालून दिलेला आहे. मी चक्रधर स्वामींचं अनेकदा असं वर्णन केलेलं आहे, समतेचे सेतू चक्रधर. चक्रधर स्वामी हे समतेचे सेतू आहेत, समतेचे पूल आहेत, ब्रिजिंग फोर्स मगाशी एक उल्लेख करण्यात आला तसे ते आहे. त्यांनी जोडण्याचं काम केलेलं आहे, करुणेनं काम केलेलं आहे, लोकांच्या हिताचं आणि कल्याणाचं काम केलेलं आहे. या संमेलनामध्ये 2 दिवस खूप चर्चा घडतील, अनेक अंगाने परिसंवाद होतील आणि हा एक महानुभाव विचारांचा, परंपरेचा आणि श्री चक्रधर स्वामींच्या मार्गदर्शनाचा हा लाभ केवळ जालना निवासी लोकांना नव्हे, आता माध्यमं अनेक प्रकारची उपलब्ध झालेली आहेत, दूर दूरपर्यंत पोचावा आणि श्री चक्रधर स्वामींचा जो विचार आहे तो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये थोडा थोडा का होईना रुजत जावा, तो अधिक फुलत जावा, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. ज्यांनी यासाठी कष्ट घेतलेले आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि हे महान आचार्य या ठिकाणी इतके बसलेले असताना आणि आपल्यामध्येही या परंपरेचे अनेक जाणकार आणि अनुयायी असताना मला हे बोलण्याची संधी दिली आणि यामागचा माझा हेतू हे स्वीकारण्यामागचा मला काही कळतंय म्हणून नव्हे, मी जिज्ञासू विद्यार्थी आहे ही माझी भूमिका आहे. पण मला कृतज्ञता व्यक्त करायची होती श्री चक्रधरांच्याविषयी आणि महानुभावांनी दिलेल्या या वारशाविषयी. ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. इतके अमृत मधुर आणि प्रदीर्घ भाषण हेही